तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बचत कशा पद्धतीने करायची असते. जास्तीची जास्त बचत, पैशाची बचत. पैशाची बचत. कारण कधी कधी काय होत असते, माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी, कल्याणासाठी, त्यांना चांगले दिवस देण्याच्या प्रयत्नात दिवस रात्र गद्यावानी मेहनत करत असतो. परंतु वाढत्या महागाईवर त्याचं संपूर्ण शरीर, संपूर्ण मनस्थिती खचल्या जाते आणि महिन्याच्या शेवट कमवलेले पैसेसुद्धा अपुरे पडायला लागते. आणि नेमकी अशाच वेळी माणसाला समजून येते की पैशाची बचत कोण्या पद्धतीने आपल्याला करता येईल आणि जास्तीत जास्त पैसे कसे आपल्याला कमवता येईल. तर नेमकी याच मुद्द्याकडे आपण लक्ष देत आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पैसा बचतीचे मार्ग कोणते कोणते आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे पैसा बचतीचे मार्ग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कुठलाही विलंब न करता आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर पैसा बचतीचा पहिला मार्ग म्हणजे, आणि तो आहे आपला बजेट. बजेट. तर बजेट म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला, जो घरचा खर्च धरता व्यक्ती असतो, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरचा महिन्याचा खर्च भागवण्यासाठी काही रुपयांची गरज असते. जसे मग किराणा, महिन्याचा किराणा, गॅस सिलेंडर, मुलाची शाळेची फी, दूधवाल्याची पैसे, नाही का, भाजीपाल्याचा खर्च. तर हे काय आहे, मासिक खर्च म्हणजे प्रत्येक महिन्याचा खर्च आहे. आणि हा खर्च जो आहे तो प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक घरासाठी वेगवेगळा असू शकतो. तर काय होते, जो घरचा खर्च धरता व्यक्ती असतो त्याच्यासमोर एक मोठं संकट निर्माण होत असते की हा संपूर्ण घराचा गाडा आपल्याला ओढायचा आणि त्याकरता एक बजेट आपल्याला प्लॅनिंग करावं लागते. जसे आज आपल्या भारताचे फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्तमंत्री निर्मला सीतारामन, त्यांना प्रत्येक वर्षी अपडेट करावं लागते बजेट, नाही का. त्याचप्रमाणे घरच्या प्रत्येक कर्ता व्यक्तीला सुद्धा एक बजेटिंग प्लॅनिंग बनवावी लागते की ज्यामुळे आपल्या कुटुंबाचा पुढील एका महिन्याचा गाडा कशा पद्धतीने आपल्याला हाकलता येईल. जसं मग यामध्ये बजेटमध्ये येते जसं दूध, नाही का, मग किराणा येते, काय मग शाळेची फी, ट्युशन फी यासारखं. तर यासारख्या सर्व गोष्टीचा बजेट करावं लागतो. म्हणजे की आपल्याकडे आता किती पैसे आणि पुढच्या महिन्यापर्यंत आपल्याला किती पैसे साठवता येईल, किंवा या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या कोणत्या ज्या अनावश्यक गरजा किंवा ज्या आवश्यक गरजा आहेत त्या कोणत्या आपल्याला पूर्ण करता येईल. तर या करताना एक संपूर्ण असं बजेटिंग प्लॅनिंग करावं लागते. तर त्याकरता बजेट हा एक खूप महत्त्वाचा आणि सर्वात मोठा म्हणजे मुद्दा आहे, बजेटिंग. तर पैसा बचत करताना हा बजेट या मुद्द्याला खूप महत्त्व देणे गरजेचं आहे. हा झाला आपला पहिला मुद्दा. त्यानंतर आपण पाहू दुसरा मुद्दा. आणि जो पैसा बचतीचा दुसरा मार्ग आहे, दुसरा मुद्दा आहे, तो म्हणजे RD सुद्धा असू शकते. RD. कारण काय होत असते की माणूस पैसे कमवता खूप मेहनत करत असतो, खूप पैसे बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी कधी तो नाईलाजाने 10,000 कमवत असेल किंवा 20,000 कमवत असेल, 50,000 कमवणेवाली सुद्धा माणसं आज महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे अकाउंट पूर्ण खाली झालेलं असते. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? तर अशा वेळेस तुम्ही एक बँकेमधली किंवा पोस्टाची एखादी RD अकाउंट खोलू शकता. म्हणजे यासोबत काय होईल, तुमचे प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक खात्यात 500-1000 पैसे जमा होत राहील तुमच्या खात्यातून. आणि त्यावरती तुम्हाला काही टक्के व्याजसुद्धा मिळतं, ज्याला आपण म्हणतो इंटरेस्ट, व्याज, नाही का. म्हणजे तुमची बचतसुद्धा होईल आणि त्या बचतीवर काही टक्के व्याजदरसुद्धा तुम्हाला मिळत आहे. तर ही सुद्धा गोष्ट, हा सुद्धा मुद्दा पैसा बचत करण्यामागे खूप महत्त्वाचा असू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहू, आणि तो म्हणजे अनावश्यक खर्च. अनावश्यक खर्च. कधी कधी काय होत असते की तुम्हाला मार्केटमध्ये, बाजारात जात असताना घरी किती किराणा लागतो या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये दिसणाऱ्या वस्तू आकर्षित होत असतात.
म्हणजे गरजे व्यतिरिक्त सुद्धा वस्तू तुम्हाला घेण्याचा मोह आवडता येत नाही. आणि अशा वेळेस काय होते, आपलं फॅमिली बजेट ते जे आहे ते बिघडून जाते आणि नाइलाजाने आपल्याला नको असलेल्या वस्तू खरेदी केल्याने काय होते, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला विकाव्या लागते. कारण काय होते, तर आपण आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तूचा जो साठा आहे, ज्या वस्तू आपल्याला महत्त्वाच्या आहे, इम्पॉर्टंट आहे, त्या वस्तू घेतो. सोबत मार्केटमध्ये जात असताना आपला फोकस अशा वस्तूकडे असतो की जो आपल्याला मोह आवडता येत नाही आणि ज्या वस्तूचा आपल्याला गरज नाही त्या वस्तूसुद्धा घेण्यात येते आणि त्यामुळे आपल्या पैशाचं बजेटिंग बिघडून जाते, नाही का. त्यामुळे आवश्यक खर्च करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण, पैसे बचत करत असताना, आणि तो एक आहे ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन आता तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन शॉपिंग करून पैसे कसे काय बचत होऊ शकते. तर काय होते, कधी कधी आपण मार्केटमध्ये जात असताना आपण जेव्हा विंडो शॉपिंग करत असतो, तर त्या विंडो शॉपिंगमध्ये खूप लिमिटेड आपल्याला स्टॉक त्या वस्तूची आवृत्ती पाहायला मिळत असते आणि विंडो शॉपिंगमध्ये त्या एका वस्तूची रेट हे फिक्स असते. पण या उलट जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली, जशी मग मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, तर ह्या कंपन्या ज्या आहेत त्या आजकाल खेड्यापाड्यातसुद्धा डिलिव्हर करत आहेत. तर समजा एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल, बूट, जोडे आपण म्हणू त्याला, आणि जोडे हे जर दुकानात घ्यायला गेलं तर आपल्याला 500 रुपया किमतीचे दाखवतील आणि त्यामध्ये आपण बार्गेनिंग करण्याचे चान्सेस खूप कमी असते. किंवा मग असेही होऊ शकते की त्या जोड्याची क्वालिटी किंवा कलर आपल्याला आवडत नसेल. परंतु हीच जर आपण जोडे ऑनलाईन शॉपिंग करत असताना मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन यासारख्या वेबसाईटवर जर पाहायला गेलो तर आपल्याला कलरमध्ये आणि साईजमध्ये आणि किमतीमध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटी पाहायला मिळेल. किंवा मग कधीकधी डिस्काउंट स्वरूपातसुद्धा आपल्याला बोनस ऑफर अशा मिळू शकतात. त्यामुळे काय होते, विंडो शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करून आपण काही पैशाची बचत करू शकतो. तर हा एक चांगला ऑप्शन असू शकतो पैसे बचत करण्यामागे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण, आणि तो म्हणजे आहे इलेक्ट्रिक बिल. इलेक्ट्रिक बिल तर इलेक्ट्रिक बिल याच्यातसुद्धा आपण पैशाची बचत करू शकतो. कारण काय, आपण जर स्वतःची आवक किंवा इन्कम ज्याला म्हणतो, इन्कम जर वाढवण्यात आपण अपयशी ठरत असतो, तर अशा वेळेस आपल्या जास्तीत जास्त भर हा पैसा बचतीवर असायला पाहिजे. कारण की भविष्यात आपल्याला पैशाची खूप गरज भासणार आहे आणि पैशाशिवाय माणसाचे एक पानसुद्धा हालत नाही. तर पैसे कमवू नाही शकत, तर आपण पैशाची जास्तीत जास्त प्रमाणात बचत कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक बिल वाचवणे हा सुद्धा आपल्यासाठी एक फायद्याचा मुद्दा ठरू शकतो. कारण की पण बहुतेक लोकांना असं वाटत असेल की इलेक्ट्रिक बिल महिन्याला जे येणार ते येणारच आहे. तर तसं नाही मित्रांनो. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस कुठं बाहेरगावला जायचं असेल किंवा तुमच्या इथं 5-6 लाईटा असेल आणि तुम्ही हॉलमध्ये दिवसभर राहत असेल, बिना कामाने टी व्ही, पंखा चालू असेल, AC चालू असेल, फ्रीजच्या तर सोडून द्या, ते 24 तास सुरूच पाहिजे. तर अशा काही वस्तू आहेत त्या तुम्ही नाही का बंद करू शकता आणि विजेचे जे बिल येणार आहे ते याच्यात थोडी काही कपात करू शकता. म्हणजे 1000 रुपये महिन्याला बिल येत असेल तर 200 रुपये कमी कसं होईल याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. किंवा मग अशा ISI मार्क जसे मग CFLची लाईटं, जे वीज बिल कमीत कमी येते अशा वस्तूसुद्धा तुम्ही इलेक्ट्रिक घरात वापरून विजेची बिल तुम्ही वापरू शकता. यासुद्धा तुमची पैशाची बचत होऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे तुमची वाईट सवयी. वाईट सवयी तर समजा तुम्हाला एखादी वाईट सवय असते, जशी दारू पिण्याची, नाही का, सिगरेट पिण्याची. तर यामध्ये तुम्ही जर विचार केला तर तुमचा रोजचा खर्च दैनंदिन हा जवळपास 100 रुपये असेल. सिगरेट पित असाल किंवा दारू पित असाल तर रोजचा 200 रुपये असेल. आणि हा 200 रुपये जर महिन्याकाठी तुम्ही
आठवड्यातून 4दा पित असेल, 5दा पित असेल तर तुमचा 1000 रुपये, 1200 रुपये किंबहुना 1500 रुपये, 2000 रुपयापर्यंत हा खर्च जाऊ शकतो. तर तुम्ही स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर ह्या सवयी कमी करून किंबहुना पूर्ण बंद होण्याजोगती ह्या सवयी नाही आहे. कारण काय, आपण ज्या चार चौकात राहत असतो तर त्यांना कंपनी देण्यासाठी आपण पित नसेल तरी त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये उठा बसा करावं लागते आणि त्याकरता आपण पेणे खाणं काही हे कंट्रोल करू शकत नाही, पण कमी करू शकतो. तर कमीत कमी खर्च कसा होईल याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता आणि स्वतःवर तुम्ही कंट्रोल करू शकत असाल तर ह्या सवयी सोडलेल्या केव्हाही चांगल्या. कारण की पैसा बचत तर होते, पण शरीराची आरोग्याची हानी ही सर्वात मोठी हानी असते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि ही सर्वात मोठी बचत आहे, मी तर असंच म्हणतो. तर त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहू पैसा बचतीचा, आणि तो म्हणजे पब्लिक वाहन, पब्लिक ट्रान्सपोर्ट. समजा तुम्हाला आता कुण्या बाहेर गावाला जायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट गाडी न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की ST, ऑटो, रेल्वे यासारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टने सुद्धा ये जा करू शकते. यामध्ये काय होते की कमीत कमी खर्चामध्ये तुमची ये जा होऊ शकते. आणि जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने ये जा करू म्हटलं तर त्या खर्च कसा आहे, तुम्हाला डिझेलचा खर्च आहे की नाही, कुठं मग इन्शुरन्स नसेल किंवा गाडीची PUC नसेल, लायसन नसेल तर मग ऑनलाईन चालन त्याचा खर्च. हां, तुम्हाला जर 50 किलोमीटर जायचं असेल, तुम्ही 2 व्हीलरनं जात असाल, तुमच्याकडे 2-3 जात असेल तर तुम्हाला ते 2 व्हीलर परवडू शकते. पण तुम्ही एकट्याकरता जात असाल तर ते योग्य नाही. या ठिकाणी मग असे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले केव्हाही चांगले. तर अशा पद्धतीने तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून पैशाची बचत करू शकता. आणि रेल्वेने प्रवास तर तुम्हाला माहीत आहे, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सर्वात सुलभ आणि सर्वात स्वस्त प्रवास म्हणजे रेल्वेने. तर अशा पद्धतीने तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून जास्तीत जास्त पैशाची बचत करू शकता. त्यानंतर पुढचा पैसा बचतीचा मुद्दा म्हणजे तो म्हणजे आहे पिकनिक. जर तुम्ही पिकनिकला, सहलीला कुठं बाहेर जात असेल तर शक्य होईल तेवढे तुम्ही स्वतःच्या घरून पदार्थ बनवून नेत चला. कारण काय होते, जिथे तुम्ही पिकनिकला जात असतात ते पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते आणि अशा ठिकाणी खाण्यापिण्याची वस्तू खूप महाग असते. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घरून बनवून तुम्ही तिथे नेऊन जेवण करू शकता आणि पैशाची बचत करू शकता. तर ह्या पॉईंटसुद्धा तुम्हाला पैसा बचत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यानंतर पैसा बचतीचा पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे कर्ज. तर पैसे कमवणे हेच महत्त्वाचे नाही, तर पैसे बचत करणे आणि पैसे बचत करत असताना ते चांगले रिटर्न देणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करणे हे सुद्धा तेवढे चांगले. पण त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे कर्ज. जर तुम्ही वाईट पद्धतीने कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाचा हप्ता, त्या कर्जाचे व्याज तुमच्या कमाईपेक्षा जास्त असेल तर तुम्ही वर जाण्यापेक्षा खाली पटकून येता. म्हणजे तुमच्या कष्टाचे पूर्ण पैसे हे व्याजाचे हप्ते भरण्यात जात असते. म्हणून शक्य होईल तेवढं व्याज घेण्यापासून टाळा. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते पैसा बचत करण्यासाठी. तर अपेक्षा आहे की तुम्हाला हे मुद्दे समजले असेल आणि तुम्हीसुद्धा यापैकी काही मुद्द्याचा आपल्या जीवनात, आपल्या आर्थिक नियोजनात समावेश करत असाल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.